नाहीत 2 कोटी रोजगार राहिला बाजूला, परंतु ज्या ना तो मगाचा मुद्दा आहे ना मगाचा मुद्दा चालू आहे पुढे तोच चालू आहे मुद्दा विचार खासदार नोकरी खरं म्हणजे यांना सांगायचंय मला काथ्या उद्योगाचं ऑफिस कुठे आहे? प्रहार ऑफिस मध्ये आहे. त्याचं भाडं राणेंच्या घरात जात आहे. हे तुम्हाला माहिती आहे काय? त्यांचा रोजगार कोणाला मिळाला? त्यांच्या घरातल्यांना मिळाला आहे. खरं म्हणजे कुठचा उद्योग आणला यांनी? तुम्ही प्रश्न विचारला तो बरोबर विचारला. 3 वर्षात कुठचा उद्योग आणला? आता सांगतात 500 कारखाने आणणार. आता 3 वर्षात एक तरी कारखाना आणायचा त्यांनी, एक तरी कारखाना. हे 5 स्टार बीजेपीचं कार्यालय होतं इथे. 5 स्टार काल कॅमेरा महाराजाला 5 स्टार बीजेपीचं कार्यालय होतं. 5 स्टार प्रचार यांचा काल दीपक व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन केलं. व्हॅनिटी व्हॅन 5 स्टार आहे. सर्वसामान्य जनतेला काय देताय तुम्ही? स्वतः फिरतायत राजकारणी म्हणून तुम्ही. SC STचं एक ऑफिस सुरू केलेलं आहे राणे साहेबांनी ओरसला, पण त्या SC STच्या ऑफिसच्या माध्यमातून इथं किती रोजगार निर्माण झाला? इथं SC लोक आहेत, ST लोक आहेत, त्यांचे कार्यकर्ते काम करतात, पण त्या अनुषंगाने किती रोजगार उपलब्ध झाला ते सांगा. ते फक्त ऑफिस तिथं उघडं असतं. त्या ठिकाणी मी स्वतः तिथे जाऊन आलो, एक पॉम्पलेट आणलं, त्याला म्हटलं काय ते चालू आहे? ते बोलले SC STचं इथं उद्योग सुरू केले जातात म्हणून. मात्र तिथं एकही उद्योग सुरू झालेला नाहीये. त्यामुळे फक्त दिखाऊपणा SC ST मी काहीतरी करतो अशा प्रकारे त्यांनी मगाशी सांगितलं सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पाला विरोध केला. सी वर्ल्डला प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त जागा संपादित केली जात होती, म्हणून शिवसेनेने तेव्हा विरोध केलेला होता. ही भूमिका होती तुमची. कितपत तथ्य यांच्या म्हणण्याला? काय बोला. त्यांचे प्रवक्ता असं म्हणाले की राणे साहेबांचे जे प्रहार कार्यालय आहे त्याचा जो कॉन्फरन्स हॉल आहे तो कॉर्पोरेटसाठी भाड्याने दिलेला आहे. मी या सर्वांसमक्ष आपल्याला लाईव्ह सांगतो, त्या 2 वर्षामध्ये त्या हॉलचं राणे कुटुंबियांनी 1 रुपयाचं जरी भाडे घेतलेलं असलं तरी मी माझ्या पक्षाच्या राजीनाम्यामधून राजकीय निवृत्ती घेतो. सुशांत नाईक या चॅलेंज स्वीकारतील का? मी निवृत्ती घालता आहे. दुसरा विषय राहिला चिपी विमानतळाचा. चिपी विमानतळाला देखील खासदार विनायक राऊतांनी एवडा विरोध केला आणि ज्यावेळी तिथे ब्लास्टिंगचं काम करायचं होतं तेव्हा या नाईक कुटुंबियांनी तर ब्लास्टिंगचं काम केलं. तिसरा प्रश्न, हे आमचं 5 स्टार प्रचार कार्यालय आहे. बीजेपीच्या राष्ट्रीय पक्ष बीजेपी पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाचं हे कार्यालय आहे. आणि हे जेवढे कार्यालय आहे साहेबकडे बघा, कॅमेरा तिकडे पण फिरवा. ती जी प्रॉपर्टी आहे ती नाईक कुटुंबियांची वैयक्तिक आहे आणि ही आहे ती संघटनेची आहे. त्यामुळे इथे माणूस मोठा आहे की संघटना मोठे आहे तुम्ही विचार करा. इथे कुठे पैसे? इथं प्रॉपर्टी दाखवली कुठे पैसे झाले? ही त्यांची प्रॉपर्टी. दुसरी गोष्ट, राणे साहेबांनी मेडिकल कॉलेज केलं, स्वतःच केलं, मान्य करतो. राणे साहेबांनी SSPM इंजिनिअरिंग कॉलेज केलं, स्वतःच केलं, मान्य करतो. तुम्ही चालू केलेलं मेडिकल कॉलेज मी तुम्हाला साहेब या निमित्ताने विनंती करतो, तुम्ही विशालला आणि या कॅमेराला घेऊन ओरसचं मेडिकल कॉलेजची पाहणी करा, काय परिस्थितीची पाहणी करा. आणि तिसरा प्रश्न राहिला प्रॉपर्टीचा. नाईक सुशांत नाईक यांचा सुद्धा पेट्रोल पंप इथं 10 किलोमीटरवरती आहे. तो कुठून आला? प्रॉपर्टीवर बोलू नका, पक्षाच्या प्रॉपर्टीवर बोलू नका, वैयक्तिक प्रॉपर्टीवर बोलू नका. तो कुठून आला? आणि कॉलेज. आणि एक महत्वाचा प्रश्न, यांचे भाऊ आहेत आमदार वैभव नाईक, त्यांचा स्वतःचा शासकीय निधी स्वतःच्या कॉलेजला वापरला गेला. त्याच्या कलेक्टर लेव्हलला तक्रार झाल्या, त्या मिटवण्यासाठी खासदारांनी यांच्या नाईकांनी किती प्रयत्न केले, भाजपच्या कुठल्या नेत्याचे पाय पकडले, याचं सुद्धा उत्तर त्यांनी द्यावं. बापरे, हे सगळे राजकीय हे आरोप केले जातात, जनतेबद्दल काहीच नाही येते. नाईक काय आहे, जनतेबद्दल त्यांनी कायच काम केलेलं नाही आहे. खरं म्हणजे तुम्ही विचारलं ते 3 वर्षात तुम्ही काय केलं याचा प्रश्न खरं म्हणजे त्यांनी केला पाहिजे. 3 वर्षाचा नाही, यांना 32 वर्षाचा हिशोब दिला पाहिजे, 34 वर्षाचा हिशोब दिला पाहिजे. कारण 1990 पासून त्यांच्या घरामध्ये आमदारकी असेल, मुख्यमंत्री पद असेल, त्याच्यानंतर मोठा मुलगा खासदार असेल, छोटा मुलगा आमदार असेल. आता 3 ठिकाणी ते उमेदवारी मागतायत. वरती लोकसभेला स्वतः, खाली कणकवली विधानसभेत मुलगा, कुडा विधानसभेत निलेश राणे दुसरा मुलगा. आता किती ठिकाणी मागणार? आता सावंतवाडीत पण मागा म्हणावं. बरं ठीक आहे, चला प्रॉपर्टीचा मुद्दा वैयक्तिक बाजूला ठेवूयात. ही लढाई सरळ घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य जनता अशीच आहे. खासदार हे सरळ सर्वसामान्य जनतेचेच आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाईक फॅमिली यांच्या घराण्यापैकी फक्त एकच आमदार आहेत, फक्त वैभव नाईक साहेब हे फक्त एकच आमदार आहेत. आणि त्यामुळे घर चालवण्यासाठी साहेब जे काम करतात ते साहेब काम करायलाच पाहिजे. प्रॉपर्टीवर यांनी बोलू नये, ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे. परंतु घराणेशाही आणि राजकारण हे चालवत असताना राणे कुटुंबियांनी किती प्रॉपर्टी कमवली हे बघितलं पाहिजे. करंजातली प्रॉपर्टी असेल किंवा बाकीच्या SSPM कॉलेज असेल किंवा बाकीच्या हे जे लॅब वगैरे असतील त्यांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे. ते तुम्ही बोला. बरं ठीक आहे, ते म्हणतात विकासाच्या मुद्द्याला घेऊन बोला. प्रॉपर्टी हा विषय त्यांनी काढला. मी सांगतो, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते
होते. बर त्याच्यानंतर त्याच मंत्रिमंडळामध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाले. बरोबर. ही घराणेशाही नाही का? बर आमदार नाईक हे स्वतः आमदार आहेत. बरोबर. आणि कणकवली विधानसभामध्ये अदृश्य होत्या सुशांत नाईक देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत. ही घराणेशाही नाही का? पण ही सुरुवात कोणी केली नेमकी? दोघांपैकी तेच हा, म्हणतो मी. मी सुरुवात कोणी म्हणतो केली साहेब नेमकी? जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं, घराणेशाही स्वीकारायची की नाही स्वीकारायची हे जनता ठरवेल. पण घराणेशाहीवरती ह्या कार्यक्रमामध्ये प्रश्न उपस्थित कोणी केला? तिथून आला. बरोबर. मग बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे चिरंजीव आदित्य ठाकरे तेजस ठाकरेंना लॉन्च केलंय. मग हे काय, हे घराणेशाही नाही का? बरं, मी एक प्रश्न तुमच्या वतीने या सगळा आणि नाईकांना या आपल्या माध्यमातून सांगतो की रुची राऊत ज्या विनायक राऊत यांच्या कन्या आहेत त्या देखील कुडाळ मालवण मधून आमदारकीच्या तयारीला लागलेल्या आहेत. बरं ठीक आहे, याची त्यांनी काळजी करावी. जनता बघते हे सगळं, जनता ठरवेल. मला असं विचारायचंय की ज्या नायकांबद्दल आता तुम्ही आरोप केले, मान्य करतो मी, आरोप दोन्हीकडनं होतात. माझा बेसिक प्रश्न आहे, सर्वसामान्य इथला तुमचा स्थानिक म्हणून असं तुम्ही लक्षात घ्या, याच नायकांच्या प्रचारासाठी तुम्ही पूर्वी होतात ना त्यांच्या बरोबर? पण ह्या नायकांचा काय संबंध होतात. कशाला होतो? भाजप शिवसेना एकत्र असताना काय नव्हतं नव्हतं. आणि नायकांच्या प्रचाराला आम्ही कशाला फिरायचं? आणि मुद्दा तुम्हाला एक माझी विनंती आहे, हा राज्य आणि देशाच्या निवडणुकीवरची चर्चा आहे. बरोबर. त्याच्यात नायकांवर चर्चा करणं म्हणजे काय विषय काय आणि आपण बोलतोय काय? सुरुवात तुमच्या दोघांकडनं झाली ना? सुरुवात त्याने केली संपवायचं. आणि लक्षात घ्या, 5 स्टार प्रॉपर्टी त्यांनी काढली, घराणेशाही त्यांनी काढलं, त्याच्यावर जर उत्तर होतं तेव्हा देशाच्या निवडणुकीवरची चर्चा पूर्ण परत चालू ठेवून. ठीक आहे, मी येतो. इथं रोजगार नाही, इथं उद्योग नाही, हे पाप कोणाचं? हे राणेंचंच पाप आहे. कारण 30 वर्षात उद्योग द्यायची जबाबदारी कोणाची होती? 30 वर्षी उद्योग जबाबदारी कोणाची होती? उद्योग मंत्री कोण होते? मुख्यमंत्री कोण होते? केंद्रीय मंत्री कोण होते? विरोधी पक्षनेते कोण होते? याची जबाबदारी कोणाची होती? 10 वर्षात जे काम केंद्र शासनाच्या माध्यमातून विनायक राऊत यांना करणार होते ते केलेलं आहे. त्याचे मुळामुळातले हे रस्ते, काँक्रीटची गटार ही काय होत राहणार आहेत. पण मुद्द्याचं बोललं तर सरकारी मेडिकल कॉलेज होणं खूप गरजेचं होतं या सर्वसामान्य दृष्टीने. ते झालेलं आहे. मुंबई गोवा हायवे झालेला आहे. ठीक आहे. खासदारांनी सभागृहात आपल्या मतदारसंघाबद्दल किती प्रश्न उपस्थित केले? नाही, विनायक राऊत साहेबांनी वेळोवेळी लोकसभेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत. आणखी इथला जो आवाज आहे तो त्यांनी उठवलेला आहे. उठवलेला प्रश्नांची आकडेवारी वगैरे काही डेटा तुमच्याकडे नाही? प्रश्नांचे असंख्य प्रश्न मांडलेले आहेत. मराठा आरक्षणाबद्दल मुद्दा असेल, महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल मुद्दा असेल, कोकणातील प्रश्नांबद्दल मुद्दे असतील, ते अनेक वेळा मांडलेले आहेत. आम्ही लेखाजोखा याचं प्रकाशन आम्ही महिनाभरापूर्वी केलेलं आहे आणि त्या लेखाजोखामध्ये सर्व प्रश्न मांडलेले हे त्यामध्ये आम्ही मुद्दे घेतलेले आहेत. बरं नाही, तुम्ही जरा जोरकसपणे बोला, मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. राऊतांचा लेखाजोखा ह्यांनी सुद्धा वाचलेला नाही, म्हणून त्यातलं एकही काम हे सांगू शकत नाही. बरोबर आहे, होमवर्क महत्वाचा असतो. चला बोला. मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि मागची 10 वर्ष विनायक राऊत साहेबांना वोटिंग केलंय. पण 10 वर्षात माझ्या त्या खासदारांनी 10 कामं केलेली मला आठवत नाही. तर 10 कामं त्या माणसांनी सांगावी तिकडच्या. मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन घरी बसतो. 10 कामं सांगावी त्यांनी. 10 वर्षात जर 10 कामं त्यांना जमली नसतील तर त्यांनी निवडणूक लढवू नये. 5 कामं सोड. गडकरी साहेबांचा रस्ता त्यांचा नाही, मेडिकल कॉलेज त्यांचा नाही, नको ते श्रेय त्यांनी घेऊ नये. जे लोकांचे बेसिक गरजा आहेत, रोजगार, 10 वर्ष खासदार होते ना, तुम्ही दुसऱ्यांवर किती वेळ शिकवणार? तुम्ही स्वतःच सांगा, मी स्वतः काय केलं 10 वर्ष. 10 वर्ष त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी सांगावं, त्यांच्या 10 कार्यकर्त्यांनी 10 कामं एकेकानं सांगावं, एक काम, एक दुसरं काम, तिसरं काम. ते आता सुशांत नाईक त्यांना सांगतायत काहीतरी सांगा म्हणून. ते बघा, त्यांच्याकडनं घ्या 10 कामं घ्या. ठीक आहे ना, सहकारी आहेत ते, एकमेकाशी बोलतायत. इथे काही स्थानिक आहे आजूबाजूला मला दिसत आहेत. माझी 3री चौकट आहे, या ठिकाणी राहून तुम्ही आपले स्थानिक प्रश्न विचारू शकता. मी येण्याची विनंती करतो. चला बोला. नाही, सत्तेमध्ये केंद्रीय मंत्री राणेसाहेब आहेत, त्यांनी कोणती कामं केली ह्यांनी सांगायची आहेत. विरोधी खासदारांनी जो काय आवाज उडवला त्यांनी 5 कामं मगाशी आपण सांगितलेली आहेत. आणि आता केंद्रीय मंत्री असतील, इथलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, त्यांनी काय केलं या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यायला पाहिजेत. बरं ते म्हणतायत. बोला, या काही प्रश्न आपण इथला स्थानिक उपस्थित करणार आहात, विचारायचं आपल्याला. निवडणूक ही जी आहे ही मला असं वाटतं की पूर्वाश्रमी जशी गरिबी हटाव, तसंच जय किसान जय हे जे लालबहादूर शास्त्री होते, तत्कालीन जय जवान जय किसान असायचं. इंदिरा गांधी होत्या, त्यांनी पण आपलं गरिबी हटाव. प्रश्न काय आपला? प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की देशभरातली सध्याची जी वातावरण आहे
हे लोकसभेच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे असं मला म्हणणं आहे की काय फार मोठं काय होईल, कारण निवडणुका होणं ही काळाचीच गरज आहे. तुम्हाला काय सुचवायचं, म्हणजे कोणाचं सरकार येईल परत? सद्यस्थितीत मला असं वाटतं की मोदी सरकार लोकसभेत येण्याची माझी दाट शक्यता. बरं ठीक आहे, त्यांनी मोदी सरकारच्या वतीने हा बोला. आज देशात जी झालेली आहे बर प्रगती ती आधी पहिले लोकांसमोर ठेवणं गरजेचं. बरोबर बरोबर. देशाबरोबर महाराष्ट्रात झालेली प्रगती हा पहिलं प्रामुख्याने सांगतो साहेब की समृद्धी महामार्ग सारखा आज प्रकल्प जो झाला तो गेल्या 10 वर्षात त्याची पूर्ण मोदी साहेब गडकरी साहेबांचं श्रेय आहे. आणि दुसरं म्हणजे अटल सेतू, जो अटल सेतू आज आशियात म्हणजे जगात 1 नंबरला गणला जाऊ शकतो. बरोबर. त्या अटल सेतूवरनं तुम्ही गेलात, आपण सगळे गेलो. तो अटल सेतूवरनं या लोकांनी सुद्धा जावं, म्हणजे आज विरोधक सुद्धा त्याची गणती म्हणजे चांगलं बोलतायत. चांगल्याला चांगलं म्हणावं हेच आमचं मत आहे लोकांसाठी. आणि अशा प्रकारच्या ज्या करोडो रुपयाच्या निधी आणून जो देशात एक प्रकारची प्रगती केली आहे किंवा विकास कामं झालेली आहे ती जनता पाहते. आणि त्या अनुषंगाने आज जनता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करू इच्छित आहे. 400 पार हा आकडा जाणार आहे. त्याच्यात या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये राणे साहेबांना महायुतीकडनं 2,50,000चं लीड हे निश्चित झालेलं आहे. विजयाचा विश्वास आहे तुम्हाला. ताई एक फायनल उत्तर देऊन टाका, मला पुढल्या मुद्द्यावर जायचंय. नाही उद्योग हे न येण्याचं ते म्हणतात तुम्ही नाही आणले, तुम्ही म्हणतात त्यांनी नाही आणलं. कोण जबाबदार आहे या गोष्टीला? हे पाप कोणाचं? मला वाटतं विरोधक जबाबदार आहेत या गोष्टीसाठी. त्याचं कारण असं आहे की विरोधासाठी विरोध करायचा. ह्यांना पण माहिती आहे की सीवर्ड झाला तर 10,000 नोकऱ्या इथे उपलब्ध होऊ शकतील. चिपी विमानतळ जर मोपाच्या तुलनेत झालं असतं तर इथे उद्योग निर्माण झाले असते. आणि असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे हे लोक जमीन घ्यायचं झालं की ह्या लोकांचा विरोध, म्हणजे जमीनदारांना फितवायचं, त्यांना धुडकावून घालायचं, त्यांना 2चे 4 करून सांगायचं, असली कामं करतात आणि फक्त विरोधाला विरोध म्हणून करतात. त्याऐवजी जर मोदी सरकारने आज 57 योजना या संपूर्ण भारतात राबवलेल्या. मला सांगा ना, तुम्ही ज्या नेतृत्वाचं समर्थन करतायत ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते राज्याचे 2-3 मंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी तरी या मतदारसंघाचा उद्योगाच्या बाजूने विकास केला का? केला ना, 100% केला. 100%. आज जे युवा तरुण तुम्हाला दिसतात, नुसतं माहितीये पूर्वी जर आमचा जर इथला रिझल्ट तुम्ही बघितला असतात तर तो 50 ते 45% होता. राणे साहेबांनी ह्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना वेगवेगळे त्यांचे सत्कार करून त्यांचा रिझल्ट 95% पर्यंत पोहोचवला. ह्या 95% मिळवणाऱ्या मुलांना इंजिनियरसाठी बाहेर जावं लागतं, म्हणून त्यांनी स्वतःच्या पैशातनं, त्याला पण महत्व लागतं, स्वतःच्या पैशातले नुसतं श्रीमंत असून चालत नाही, ते खर्च करण्याची दानत लागते, ती ह्यांच्याकडे नाही. म्हणून राणे साहेबांना स्वतःचे पैसे घालून इंजिनियर कॉलेज काढायला लागलं, जे कारण मुलांनी बाहेर जाऊ नये म्हणून शिक्षणासाठी. मेडिकल कॉलेज याच्यासाठी काढलं की मुलांना परवडणारी फी आहे तिथे. परवडणारीच फी आहे, परवडणारी फी आहे. ज्या मुलांना शक्य नव्हती, मला माहिती आहे साहेब, ज्या मुलांना शक्य नव्हतं त्यांना स्कॉलरशिप दिला राणे साहेबांनी स्वतःच्या खिशातले. मुलं साहेब राणे साहेबांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी शिकवलेली आहेत. ह्याने शिकवले. आणि साहेब राहिला ह्याचा कॅमेरा साहेब थोडा क्लोज घ्या. ही शाळा आहे आदरणीय आताचे खासदार विनायक राऊत यांच्या तळगा गावाची, ज्या ठिकाणी ते स्वतः मतदान करतात. ह्या शाळेपेक्षा साहेब माझ्या गावची शाळा खूप चांगली आहे. आणि साहेब 2014 मध्ये ज्या सोनवडे घाट मार्ग रस्ता आणि 2019 मध्ये पण सोनवडे घाट मार्गे रस्ता ही आश्वासने देऊन खासदार विनायक राऊत असतील किंवा आमदार वैभव नाईक असतील यांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी मतं मिळवली. त्या सोनवडे घाट मार्ग रस्त्यासाठी यावर्षी आताचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये त्या कामाला मंजुरी मिळवून दिली आणि त्या कामाची प्रत्यक्षात आता सुरुवात झालेली आहे. बरं ठीक आहे, मला पुढल्या मुद्द्याकडे जायचंय. नाईक बोला, काय तुमचं उत्तर आहे? खरं म्हणजे सोनवडे घाटाची नीम कोणी लावली असेल, काय बिल्डिंग बांधताना त्याला खड्डा मारावा लागतो, त्याला कडी आणावी लागते आणि त्याच्यात घालावी लागते. ती पहिली नीम जी लावली ती विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा रस्ता मार्गी लागलेला आहे. त्याला फॉरेस्टची परमिशन होती, हे त्यांना माहिती नाही. गेल्या 10 वर्षात त्या परमिशन सगळ्या पूर्ण करून आता त्याचं मार्गी लावलेलं आहे. याचं क्रेडिट यांनी घेऊ नये, त्याचं क्रेडिट विनायक राऊत आणि वैभव नाईकांचंच आहे आणि ते विनायक राऊत त्यांनाच ते मिळालं पाहिजे खरं म्हणजे. बरं ठीक आहे, श्रेयवादाचं राजकारण करून चालणार नाही. जनता बघते की कोणी किती कामं केलेली आणि जनता त्याच्या बाजूनेच येईल. माझ्याकडे आणखीन काही मुद्दे. बरं, फळांचा राजा आंबा इथे घाऊक प्रमाणात पिकतो, त्या फळाच्या म्हणजे आंब्याबद्दलचा